हो, कसे आहात सगळे? तर मी सगळं असं भोगीसाठी सगळं मसाला कुटून घेतला होता आणि तुमच्याकडे असते का भोगी? कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी करता तेही सांगा. मी असं सगळं बोर, वाल, शेंग, परत झालं तर हरभरा, ऊस, डाळा आणि सगळं असं टाकलेलं आणि त्याच्यानंतर छान असं भोगी केली तयार आणि श्रीषा थोडी खेळत होती. मूड छान दिसला तिचा म्हणून मलाही काय वाटलं नाही आणि नंतर मग मी खण आणायला गेली तिला झोपवून आणि ती अचानकच झोपेतून रडतच उठली. आणि एवढी भयंकर रडली, 1.5 तास रडली. माझा सगळा मूड ऑफ झाला. काहीच करावंसं वाटत नव्हतं, कारण तिच्याकडे बघून मला कसं तरी वाटत होतं. आणि मग म्हटलं जाऊ दे, जे होईल ते बघू. आणि जसं होतं तसं केलं आणि बोरनान करायचं आहे तिचं, पण तिची तब्येत अजिबात बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे माझा पण इच्छा नाही आहे, की काहीतरी करावं. असं मला खूप असं वाटत होतं, की डेकोरेटिव्ह वगैरे करावं, पण काही झालं नाही. मग संध्याकाळी थोडी खेळत होती म्हणून मी खणची पूजा केली आणि असं देवाजवळ ठेवलं, एक तुळशीजवळ ठेवला, एक आईच्या फोटोजवळ ठेवला आणि त्यानंतर सगळं तिळगुळ वगैरे केलं आणि नंतर मग मेहंदी काढली. मेहंदी काढायला मला नाही म्हटलं ते 11:30-12 वाजले आणि डिझाईन तर खूप दिवस झाले आठवत नव्हतं. काढत होते मी पण, मला पण येते, पण तेवढं काही असं इंटरेस्ट पण वाटत नव्हता आणि असं वाटत नव्हतं काढावंच म्हणून. पण काढायची म्हणून काढली, तर बघ असं काहीतरी क्रिएटिव्ह केलं आणि क्यूट दिसत होतं ते खूप. थँक यू फॉर वॉचिंग. बाय आणि सबस्क्राईब करा.